आज महिला दिन आहे, त्यामुळे लोकशाही मराठीच्या सर्व महिला प्रेक्षकांना खूप खूप शुभेच्छा। आणि त्याचबरोबर आज महाशिवरात्री सुद्धा आहे, त्यामुळे याविषयीच्या बातम्या आपण बघणार आहोत आणि आपल्या सर्व प्रेक्षकांना वर्षा लोकशाही मराठीकडून महाशिवरात्रीच्या खूप साऱ्या शुभेच्छा। यानंतर आपण वळूयात पेपरच्या बातम्यांकडे। ही वेळ आहे पेपरच्या बातम्या बघण्याची। पेपरमध्ये जे आघाडीचे न्यूजपेपर आहेत त्यांच्यामध्ये हेडलाईन नेमक्या काय आहेत, आपल्या आजूबाजूला नेमकं काय घडतंय ते जाणून घेण्याची। आणि लोकशाही मराठीच्या पेपरच्या मध्ये आपण सगळ्यात आधी बघणार आहोत लोकसत्ताची आजची हेडलाईन काय आहे ते। 8 लाख कोटींचे पायाभूत प्रकल्प, मुख्यमंत्री शिंदेंची घोषणा, अशी ही हेडलाईन आहे। मुख्यमंत्री शिंदेंनी 8 लाख कोटींचे पायाभूत प्रकल्पांची घोषणा केली आहे। 1 लाख कोटी डॉलरच्या अर्थव्यवस्थेमध्ये लक्ष्य साध्य करण्यासाठी सरकारने पायाभूत सुविधांवर अधिक लक्ष केंद्रित केलं आहे। सध्या राज्यामध्ये 8 लाख कोटींपेक्षा जास्त खर्चाचे पायाभूत सुविधा प्रकल्प सुरू आहेत। त्यातून सामान्यांचा जीवनमान सुखकारक होईल, गुंतवणुकीत सुद्धा भरीव वाढ होईल, तसंच राज्याची विकास वाढ प्रकाशमान आणि तेजस्वी होईल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एका कार्यक्रमात गुरुवारी व्यक्त केला। गेली काही वर्ष महाराष्ट्राच्या विकासावाटा थोड्या अंधुक झाल्या होत्या। विकासाची गाडी एका जागी थांबली होती, मात्र महायुती सरकारने डबल इंजिन जोडून त्या गाडीला गती दिली आहे। सरकारने पायाभूत सुविधा प्रकल्पामधील सर्व अडथळे दूर केलेत आणि सध्या 8 लाख कोटींपेक्षा जास्त खर्चाची विकास कामे सुरू आहेत। तर अटल सेतू, समृद्धी महामार्ग, सागरी मार्ग यासारखे प्रकल्प येत्या काळात परिवर्तन घडवणारे ठरतील, असा विश्वास मुख्यमंत्री शिंदेंनी व्यक्त केला आहे। अर्थातच यानंतर आपण पाहूयात फरा महाराष्ट्र टाइम्स मध्ये नेमकी कोणती ठळक बातमी आहे। बीएमसी कडून आता बीएमसी आयुक्त इक्बाल सिंग चहल यांना सर्वोच्च दट्ट्या पाहायला मिळतात। न्यायालयाने आता हजर राहण्याचे आदेश देखील दिलेत। मुंबई महानगरपालिकेसाठी जवळपास 2 दशकांपासून कथित कंत्राटी पद्धतीने सेवेत असलेल्या 2700 सफाई कामगारांना स्थायी करून घेण्याचा आदेश दिलाय आणि त्यानंतर देखील त्याचं पालन करण्याची वारंवार संधी देऊन देखील तसं केलं नसल्याने महापालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांना सर्वोच्च न्यायालयाचा दट्टा बसल्याचं पाहायला मिळतंय। तर त्यांना आता 19 मार्चला स्वतः सर्वोच्च न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देखील देण्यात आले। तर महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी न्यायालयीन आदेशाचं बहुतांश पालन केलं नसल्याचं दिसतंय, त्यामुळे आता महापालिका आयुक्त, उपायुक्त आणि मुख्य अभियंता यांना 19 मार्चला न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले। तर सर्वोच्च न्यायालयाकडून आता असे आदेश देण्यात आले। तर यावेळेस न्यायमूर्ती विक्रम नाथ आणि न्यायमूर्ती प्रशांत मिश्रा यांच्या खंडपीठाने 5 मार्चला यावेळेस आदेश काढले आणि याच आदेशामध्ये त्यांनी त्यांना न्यायालयात हजर राहण्याचं सांगितलं आहे। फरा निश्चितच वर्षा, यानंतर पुढचा जो न्यूजपेपर आहे तो म्हणजे सामना, शिवसेना ठाकरे गटाचं मुखपत्र। याची हेडलाईन नेमकी काय आहे तेही आपण बघूयात। खरा पक्ष कोणता आहे विधानसभेतील बहुमतावर ठरवता, हे न्यायालयाच्या निकालाविरोधात नाही का, असं सुप्रीम कोर्टाने म्हटलेलं आहे आणि हीच आहे सामनाची आजची हेडलाईन। शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निर्णयावर सुप्रीम कोर्टाने प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय। शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी सर्वोच्च न्यायालयामध्ये झालेल्या सुनावणी दरम्यान सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी खरा पक्ष कोणता हे विधानसभेतील बहुमतावर ठरवता, हे न्यायालयाच्या निकालाच्या विरोधात नाही का, असा खडा सवाल करत नार्वेकर यांनी दिलेल्या निकालाचे मूळ कागदपत्र न्यायालयापुढे सादर करण्याचे आदेश दिलेले आहे। तर काल काय झालेलं होतं त्याविषयीचा हा ब्यौरा या ठिकाणी देण्यात आला आहे। शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणामध्ये विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निकालाच्या विरोधात शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे गट या पक्षाकडून सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्यात आली आहे। दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यावर सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी नार्वेकर यांनी दिलेल्या निकालासंदर्भातील मूळ कागदपत्र 1 एप्रिल पर्यंत सर्वोच्च न्यायालयापुढे सादर करण्यात यावी असे आदेश देत 8 एप्रिलला पुढील सुनावणी ठेवलेली आहे। त्यामुळे काल सुनावणी झालेली होती। ठाकरे गटाने जी याचिका केली आहे विधानसभा अध्यक्षांच्या निकालाविरोधात आणि त्यामध्ये नेमकं न्यायालयाने काय म्हटलेलं आहे त्याविषयीची ही बातमी सामनाची आजची हेडलाईन आहे। निश्चितच फरा यानंतर आपण पाहूयात गुजरात समाचार या वृत्तपत्रात नेमकी कोणती बातमी आहे ती आपण पाहतोय। आज आंतरराष्ट्रीय जागतिक महिला दिन आहे आणि याच निमित्ताने एक मोठा निर्णय घेण्यात आलाय। महागाई भत्त्यात 4% वाढ करण्यात आली आहे। एलपीजी सिलेंडरवरती 300 रुपयांची सूट देखील देण्यात आली आहे। आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त केंद्र सरकारने महिलांसाठी एक मोठा निर्णय घेतलाय। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये पंतप्रधान उज्ज्वला योजनेतील लाभार्थ्यांना आता 300 रुपयांची प्रति सिलेंडर सूट मिळणार आहे। तर पुढील 1 वर्षासाठी ही सूट वाढवण्यात आली आहे। या अनुदानाची मुदत मार्च 2024 पर्यंत होती, मात्र आता त्यामध्ये वाढ करण्यात आली आहे। 2025 अशी एका वर्षांची वाढ करण्यात आली आहे। तर 10 कोटीहून अधिक कुटुंबांना याचा लाभ देखील मिळणार आहे।
तर कॅबिनेट मंत्री पियुष गोयल यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर घेतलेल्या परिषदेत ही संपूर्ण माहिती दिली आहे. त्यामुळे खरं तर गृहिणींसाठी एक आनंदाची बातमी म्हणावी लागेल फरा. निश्चितच. आणि सर्व जे सरकारी कर्मचारी आहेत त्यांच्यासाठी सुद्धा, कारण त्यांचा अगदीच. महागाई भत्ता वाढलेला आहे. आणि वर्ष यानंतर टाइम्स ऑफ इंडियाची हेडलाईन नेमकी काय आहे तेही आपण बघणार आहोत. कलम 370 रद्द करण्यात काळा दिवस म्हणणं गुन्हा नाही, असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलेलं आहे. आणि हीच आहे टाइम्स ऑफ इंडियाची हेडलाईन. सर्वोच्च न्यायालयाने 7 मार्च रोजी महाराष्ट्रातील एका महाविद्यालयाच्या प्राध्यापकावर कलम 370 रद्द केल्याच्या निर्णयाला काळा दिवस ठरवून शत्रुत्व आणि असंतोष पसरवल्याचा आरोप करणारी FIR रद्द केली आहे. ज्या दिवशी कलम 370 रद्द झालं होतं त्या दिवसाचं वर्णन काळा दिवस म्हणून करणं म्हणजे निषेध आणि संताप व्यक्त करणं होय. कायदेशीर मार्गाने असहमत असण्याचा अधिकार हा राज्यघटनेच्या कलम 21 द्वारे हमी दिलेल्या सन्माननीय आणि अर्थपूर्ण जीवन जगण्याच्या अधिकाराचा एक भाग मानला पाहिजे, असं सुद्धा न्यायालयाने म्हटलेलं आहे. न्यायमूर्ती AS ओक यांच्या खंडपीठानं हा निर्णय दिला आहे. कलम 370 रद्द झालं होतं 2019 मध्ये, ऑगस्ट 2019 मध्ये, आणि त्याच्यावर सर्वोच्च न्यायालयाचा या मागच्या वर्षी निकाल सुद्धा आलेला आहे. आणि त्याच पार्श्वभूमीवर काही जण जेव्हा कलम 370 रद्द झालं तो दिवस काळा दिवस असंही म्हणतात. त्यावरून सर्वोच्च न्यायालयानं हा महत्त्वाचा निकाल दिला असं म्हणावं लागेल. तर तो काळा दिवस म्हणणं हा गुन्हा नाही असं म्हणत FIR जी रद्द झालेली होती एका प्राध्यापकावर, ती FIR झालेली होती ती रद्द करण्याचे आदेश सुद्धा सुप्रीम कोर्टानं दिले. अगदीच. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.